नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार आणि मी आलो सिद्धेश्वर या ठिकाणी. सिद्धेश्वर हे अलिबागमधील खंडाळाजवळ असलेल्या डोंगरातलं एक निसर्गरम्य देवस्थान. आणि निसर्गरम्य यासाठी कारण डोंगरामध्ये वसलेलं आहे आणि इथे येताना असं वाटतं जणू डोंगराने हिरवी चादर अंगावर घेतली आणि त्यातून जो ओसंडून वाहणारा सिद्धेश्वरचा धबधबा तुम्ही पाहिलाच असेल. आज पहिला सोमवार आहे आणि खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे. फक्त जेव्हा तुम्ही पायथ्याशी याल सिद्धेश्वरच्या तेव्हा जर तुमची ते बाईक असेल तर खूप सांभाळून आणा, कारण येताना तुम्ही बघितलं असेल की रस्ता कसा आहे. चप्पल नाही येईल ना बाबा? भाऊ काय मत आहे तुझं? अरे काय 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 होतं, जायचं आहे का पलीकडे? बापयाला क्रॉस करायचा हा बघा निघाला. फायनली केलं त्यांनी क्रॉस. खूप घाबरत होता पण केलं त्यांनी क्रॉस. तो पायथ्यालाच इथे देव मांडलेले आहेत, त्याला नमस्कार पडून आम्ही आता पुढे चाललो. सिद्धेश्वर जेवढा आहे ना ॲक्च्युली खूप सुंदर ठिकाण आहे, पण चढायला तेवढंच कठीण आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल, लहान मुलं वगैरे असतील तर शक्यतो काळजीने त्यांना घेऊन चला, कारण खूप स्लिपरी आहे. आणि इथे सर्व ह्या बघत असाल तुम्ही कच्च्या पायऱ्या आहेत, त्यामुळे चप्पल वगैरे किंवा शूज स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण श्रावणी सोमवार आणि आजचा खास करून पहिला तर खूप गर्दी दिसली मला. आणि दरवर्षी असते श्रावणी सोमवारमध्ये, आणि आज पहिला सोमवार आहे तो बरेच जण आलेले आहेत. आणि हे थोडं पायथ्याच्या वर चढलं की 8 देवींचं स्थान आहे. पहिलं हे आपल्याला येतं, इथे नमस्कार पडून मग आपण पुढे जातो. मंदिरापर्यंत जायला एक तुम्हाला अर्धा तास लागतो. अर्धा तासाची चढण आहे. आणि हा वॉटरफॉल सिद्धेश्वरचा. बरेच जण पावसाळ्यामध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये इथे धबधब्यासाठी येतात आणि धबधबा खूप आहे. आणि हे तुम्ही बघत असाल असं वरती आहे ना, हे सिद्धेश्वरचं मंदिर आहे जिथे जायचं आहे. तर तुम्ही देखील आले असाल मे बी इकडे, किंवा तुम्हाला जर यायचं असेल तर हा सगळा सिनेरी एवढा खूप छान वाटतो, निसर्गरम्य. आणि खास करून जर तुम्ही सकाळी आलात ना तर खूप छान क्लायमेट असतं. आणि चढायला असं थोडा आहे, पायऱ्या नाही आहेत, डोंगरी रस्ता आहे थोडा मध्ये मध्ये. आणि हा बघा, हा फंडर बघा आमच्यासोबत आलेला चढतोय कसा पटापट. तर थोडं काळजीपूर्वक या, ह्यासाठी सांगतो की लहान मुलांना वगैरे शक्यतो घेऊन येऊ नका. आणि असं धबधब्याचं सीन बघून आहे ना असं शांत वाटतं आणि एवढी छान हवा सुटली आहे, धबधब्याचा आवाज. खरंच हे ॲक्च्युली चित्र आहे ना, हे आपल्याला श्रावण महिन्यात पावसातच पाहायला मिळतात इथे. हे आहे सिद्धेश्वर मंदिर. हे आता ॲक्च्युली नवीन बांधकाम झालेलं आहे. आणि इथे श्रावण महिन्यात इथे तुम्हाला हार वगैरे म्हणा किंवा अगरबत्ती हे सगळं मिळतं श्रावण महिन्यामध्ये. एरवी नसतात. आणि असे इथे बघा समोर काय चाललंय. हे यांची संख्या खूप आहे इकडे, त्यामुळे यांच्यापासून थोडं सावध राहा, पण शक्यतो काही करत नाहीत. हे मंदिराचा आतील गाभारा आहे, जे देऊळ बांधलंय नवीन. तर इथे बरेच श्रावण महिन्यामध्ये कार्यक्रम वगैरे असतो. आम्ही लकी ठरलो की आम्हाला आल्याला आरती मिळाली. आणि आरती करून खरंच मन अगदी प्रसन्न झालं. आणि एवढं छान दर्शन, म्हणजे बघू पण शकता किती सुंदर दर्शन, किती सुंदर सजवले आहे. ते म्हणतात ना देवाला काळजी असते, तो ॲक्च्युली माझाच उपवास आहे आणि मी काय न खाता आलेलो. आणि एवढं चढल्यानंतर खूप टाईम नंतर चढलो आणि चक्र्या लागली, पण ते प्रसाद मिळाला नेमका आणि चहा दिला त्यांनी. तो श्रावण महिन्यात असं चित्र देवळात पाहायला मिळतं. आता इथे बऱ्याच ठिकाणाहून येतात श्रावण महिन्यात आणि इथे वस्तीसुद्धा करतात आणि जेवण वगैरे तुम्ही बघू शकता. आदित्य दर्शन मस्त झालं ना. पहिला श्रावणी सोमवार, आरती पण मिळाली आणि भारी वाटलं एकदम आहे ना. सुरुवात चांगली झाली.
पहिल्या श्रावणी सोमवाराचे दर्शन पण छान झालं आणि मस्त वातावरण होतं. तसं बोलल्याप्रमाणे जेवढं चढायला हार्ड आहे ना तेवढं उतरताना जास्त अजून काळजी घ्यायला लागते. आणि खूप छान ठिकाण आहे. नक्की श्रावण महिन्यात भेट द्या. एक वेगळी एनर्जी असते. खूप छान वाटतं. निसर्गरम्य ठिकाण आहे. धबधबा ओसंडून वाहत असतो. पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवगार वातावरण असतं. आणि इथून पुढेच तुम्हाला सागरगडला जायचं असेल तर तो पुढे सागरगडला पण तुम्ही जाऊ शकता. तर मग कसा वाटला व्हिडिओ हा नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा आणि श्रावण महिन्यात एकदा सिद्धेश्वर मंदिराला नक्की भेट द्या.